मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज छान अशी रेसिपी मी बनवत आहे, तर त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। तर आज मी बटाट वडे बनवत आहे। तर बटाट वडे कसे बनवायचे, तर आपल्याला बेसन पिठाचे नाही बनवायचे, तर गव्हाच्या पिठापासून आपल्याला बटाट वडे बनवायचे आणि तेही आप्याच्या भांड्यामध्ये बनवायचे। तर चला तर मग आपण बनवूया। आपल्याला जे बटाट वडे बनवायचे आहे त्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतलंय, बटाटे उकडून घेतले आणि आता याला लागणारे साहित्य बघूया। रवा घेतलाय मी इथं 2 चमचे, हिरवी मिरची, लसूण आणि आलं याची पेस्ट करून घेतली आहे, कोथिंबीर, धने आणि बडीशेप दळून घेतली, थोडी जाडसरच ठेवायची आहे, आमचूर पावडर, ओवा, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घ्यायचे। तर एका बाउलमध्ये आपल्याला हे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। रवा घ्यायचा आहे, 2 चमचे रवा घेतला, कस्तुरी मेथी घ्यायची, ओवा घ्यायचा आहे, मॅश करून घ्यायचं आहे हातावर व्यवस्थित, मीठ घालायचे, आणि साजूक तूप घालायचे 2 चमचे। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे पीठ। पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतले, आता पाणी घालून मळून घ्यायचे। अगदी थोडं थोडं पाणी घालून मळायचे, पीठ जास्त सैल मळायचं नाही आपल्याला, तर थोडंसं असं घट्टच पीठ मळायचं आहे। हे बघा पीठ मळून झाले, आता अगदी थोडंसं तेल घ्यायचे, थोडा वेळ आता मळून घेऊया। आता एक 10 मिनिटं आपण हे पीठ भिजून देऊ, तोपर्यंत आपण भाजी तयार करू। तेल घालायचे, इथं 4 चमचे तेल घेतले, जास्त तेल घ्यायचं नाही, अर्धा चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता घालायचा आहे, हिरवी मिरची, लसूण आणि आलं हे घालायचे, उकडलेले बटाटे घालायचे, हाताने असे मॅश करून घ्यायचे, धने आणि सोप मी इथं दळून घेतलेली, जाडच ठेवायची, बारीक करायची नाही। हळद घालायची, हळद अगदी थोडी घालायची, जास्त प्रमाणात नाही घालायची।
लाल तिखट घालायचे, 1 चमचा लाल तिखट घातले. गरम मसाला घालायचे, आमचूर पावडर घालायची अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा, चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि कोथिंबीर घालायची. 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित आपण ही भाजी परतून घेऊ. हे बघा भाजी छान तयार झाली. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. पीठ भिजलंय का बघूया. हे बघा पीठही अगदी व्यवस्थित भिजलंय. आता आपण याचे वडे बनवून घेऊया. तर आपल्याला याचे आता बॉल्स बनवून घ्यायचे. सर्व बॉल्स बनवून झाले. आता आपल्याला आपण जसे मोदक बनवतो ना त्या पद्धतीने आपल्याला अशी पाळी वळवायची आहे. हे जे कडा आहे ना त्या पातळ बनवायचे आहे आणि मध्यभागी थोडं जाड ठेवायचं आहे आपल्याला. तर अशा पद्धतीनं आता यात आपण जे भाजी बनवून घेतली बटाट्याची ती भाजी भरून घ्यायची आणि अशा पद्धतीनं फोल्ड करायचे. जसे आपण मोदक बनवतो ना अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीनं सर्व वडे आपल्याला बनवून घ्यायचे. हे बघा छान असे आपले वडे तयार झाले. आता आपल्याला हे तळायचे नाही तर आप्याच्या भांड्यामध्ये व्यवस्थित वाफवून घ्यायचे. तेल घालायचे आपल्याला थोडं थोडं. तर एक एक वडा आपल्याला असा ठेवून द्यायचा आहे.
10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचे। तर गॅस कमी ठेवायचा आहे आपल्याला, मोठा नाही करायचा आहे। तर 10-15 मिनिटं आपण हे झाकण ठेवून व्यवस्थित वाफवून घेऊ। चेक करूया वडे झाले का। छान असा कलर आला आहे वड्यांना। आता असेच आपण दुसऱ्या बाजूने व्यवस्थित वाफवून घेऊया। छान असे वडे तयार झाले, काढून घेऊ। तर छान असे आपले बटाट वडे तयार झाले। तर ह्या पद्धतीने घरी नक्की ट्राय करून बघा।